मी श्याम पाटील. आपण बघत आहात लेवा जगत न्यूज. केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी. राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गलगत LIC बिल्डिंग शेजारी, महेंद्र स्वामींच्या समोर. इथे मिळतील व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने, राहण्यासाठी आधुनिक 1 BHK फ्लॅट्स, लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल. संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे. नमस्कार, आपण पाहत आहात लेवा जगत न्यूज. सावदा येथील नगरपालिका संचलित आग हायस्कूल व ना गो पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथील दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी 1971-72 मध्ये जुनी SSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. तब्बल 53 वर्षांनंतर सुमारे 75 माजी विद्यार्थी मित्र शाळेचा परिसर आठवणींनी भारावून गेला होता. अनेक वर्षांनंतर पुन्हा शाळेच्या वर्गात बेंचवर बसून सर्वांनी बालपणातील व शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शाळेतील खोड्या, अभ्यासाचे दिवस आणि शिक्षकांचे मार्गदर्शन आठवत अनेक क्षण भावुक करणारे ठरले. या स्नेहमेळाव्याच्या आयोजनासाठी सुधाकर चौधरी, मुंबई येथील चंद्रकांत पाटील आणि सावदा येथील प्रकाश पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांनी अनेक वर्षांपासून संपर्क तुटलेल्या मित्रांचा शोध घेऊन त्यांची नावे, पत्ते व मोबाईल क्रमांक मिळवून सर्वांशी संपर्क साधला आणि हा संस्मरणीय स्नेहमेळावा यशस्वीपणे घडवून आणला. या कार्यक्रमासाठी मुंबई, नाशिक, जळगाव, भुसावळ, बऱ्हाणपूर तसेच सावदा व कोचूर येथून माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सुधाकर चौधरी, YM पाटील, बाबा, प्रकाश पाटील, माजी नगरसेवक श्याम पाटील, भानुदास भारांबे व माजी विद्यार्थी चंद्रकांत पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आग हायस्कूलचे कलाशिक्षक नंदू पाटील यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रकाश भालेराव होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र भंगाळे व डॉक्टर अजित कुमार पाटील उपस्थित होते. मान्यवरांनी माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून शाळेने दिलेले संस्कार व मूल्ये आयुष्यभर उपयोगी पडतात असे मत व्यक्त केले. या स्नेहमेळाव्यात सर्व माजी विद्यार्थ्यांना आठवणींच्या स्वरूपात स्मरण म्हणून एक दिवा भेट म्हणून देण्यात आला. विशेष म्हणजे सर्वांनी पुन्हा एकदा शाळेच्या बेंचवर बसून शालेय दिवस जगण्याचा अनुभव घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नंदकिशोर पाटील सर, SM महाजन सर, अनिल नेमाडे सर, अतुल सपकाळे, संजू नाव्ही, उदय कोळी, श्रेयस जैन व अमित बेंडाळे यांनी मोलाचे सहकार्य केले. पुन्हा भेटीच्या आश्वासनाने आणि आनंदी आठवणींसह हा स्नेहमेळावा समाधानाने संपन्न झाला. ही बातमी लेवा जगत न्यूज, सावदा. स्वागतामध्ये एक भेट वस्तू आहे नंदादीप. हा नंदादीप आपण घरी कायम तेवढ ठेवू आणि या सभा संदेश दिला जातोय. मित्र, हे झुकणं म्हणजे झुकणं नाही, आपल्या मित्राच्या प्रेमाखातर थोडंसं वाकडं असं त्याला आपण म्हणूया. गायकापेक्षा उजव्या पद्धतीनं त्यांचे गायनाचे कार्यक्रम होत असतात आणि लक्ष्मीपुत्र असल्यावर सुद्धा थोडं मित्रांनो त्यांचा उत्साह आपण इथे सुद्धा अनुभवला असेल. जे प्रेझेंट आहे ते खोक्यात पॅक आहे, नाही तर सर्वांना दिसलं पाहिजे खोका फोडला आणि ते सर्वांना दाखवलं. हा त्यांचा उत्साह खरोखर अवर्णनीय आहे. जोरदार टाळ्या
सुधाकर चौधरी पाटील या विषयामार्फत अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी डॉक्टर्स, इंजिनियर सुद्धा झालेले आहेत. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट आदरणीय यशवंत महाजन आपल्या सावद्या शहराचे कोणी व्यक्तिमत्व ज्यांचा उल्लेख होतो आणि त्याच ठिकाणी वायन पाटील सर यांनी इंग्रजीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांचं चित्र असे मध्ये महाराष्ट्राच्या टीमचं नेतृत्व इंदूर या ठिकाणी करत होता आणि त्या ठिकाणी आंतरदेशीय म्हणजे पूर्ण भारतभरातील वेगवेगळ्या स्टेट्सचे तिथे टुर्नामेंट झाल्या सर. त्यामध्ये आमच्या विद्यालयाचा विवेक कोल्हे नावाचा विद्यार्थी श्यामभाऊ पाटील मित्र आदरणीय श्यामभाऊ पाटील या सावदा शहरामध्ये नगरसेवक सुद्धा राहून राहिलेले आहेत आणि त्याच सोबत त्यांच्या सुविध पत्नी या काही काळ नगर टाळ्यांचा कडकडाट धन्यवाद दादा. मी सरस्वती मातेच्या चरणी एवढंच मागतो की मी सुद्धा ज्या वेळेला 70 सोहळ्याचा आपला उद्देश आहे, आपण इथे जमलो, एकत्रित जमलो, एकमेकाच्या ओळखी झाल्या पाहिजे. आता एकमेकाच्या ओळखी आपल्याला नाही आहे का? आहे. आपण एक चंद्रकांत पाटील, एक काशीनाथ पाटील आहे, ते दिलीप नेहते आहे. आपण सर्वजण एकमेकांना ओळखतो. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.